राहुल गांधींच्या बैठकीत ठाकरे मागच्या रांगेत आणि शिंदे सेनेकडून मुंबईत आंदोलन करण्यात आले। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन माफी देखील मागितल्याची माहिती मिळते। शिंदे सेनेकडून हे आंदोलन करण्यात आलंय। आपण आता ही सध्याची ताजी दृश्य पाहतोय। मुंबईत हे आंदोलन करण्यात येत आहे। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन हे आंदोलन करण्यात आले। आपण पाहू शकतो की शिंदे सेनेचे काही नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात येते। आणि दुसरी दृश्य आपण पाहतोय, ठाकरेंना मागच्या रांगेत बसवण्यात आले। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, काय सांगाल, काय स्थिती आहे? म्हणते की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मागच्या रांगेमध्ये बसायला स्थान दिल्यामुळे एकीकडे त्यांना लवकर बुद्धी देऊ यासाठी खरं तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून या ठिकाणी हे एक वेगळं आंदोलन करण्यात आलेलं आहे। बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते दाखल झालेले बघायला मिळतात। आपण बघतो की महिला पदाधिकारी देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि एकूणच ज्या पद्धतीचं खरं तर स्थान हे उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेलं होतं त्याचा विरोध कुठेतरी या ठिकाणी या निमित्तानं सध्या करण्यात आलेला आहे। आणि बुद्धी द्या आणि सडका मेंदून साफ करा अशा घोषणा खरं या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। नक्कीच धन्यवाद वैदेही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। आपण ही दोन दृश्य पाहू शकतो। एका दृश्यात आपण पाहू शकतो की राहुल गांधींच्या बैठकीत ठाकरेंना मागच्या रांगेत स्थान देण्यात आलेलं आहे आणि तर दुसरीकडे आंदोलन सुरू आहे। सोनिया गांधी आणि राहुल गांधी आहेत ते आता सगळ्या जगाला कळलेलं आहे आणि काल ते तिकडे दिल्लीला गेले होते आणि इंडिया अलायन्सची बैठक होती। ज्या उद्धव ठाकरेंना युतीमध्ये शिवसेना भाजप युतीमध्ये इतका मान सन्मान होता की त्यांच्या आदेशानुसार सगळं चालायचं आणि मध्यस्थानी असायचे, त्यांची खुर्ची पण वेगळी मध्यस्थानी असायची, त्यांना आता दिल्लीमध्ये जाऊन 5व्या 6व्या रांगेवर बसावं लागतंय आणि असं केविलवाणे असे बसले 3 जण आपण पाहतोय। तिकडे आदित्य ठाकरे आहेत, अन्य पण त्यांचे सहकारी आहे। सकाळचा भोंगा जो आहे ते काय त्यांचा विश्वप्रवक्ते ते सुद्धा तिथे आहेत। म्हणजे काय अवस्था झाली आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्यानंतर काय आपली गत होऊ शकते हे पाहिलंय आणि म्हणूनच आम्ही आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक व्हायला आलोय की काय ही अवस्था झाली आहे आणि जो पक्ष तुम्ही निर्माण केला तो आता चांगल्या हातात आहे। म्हणजे एकनाथजी शिंदे यांच्या हातात शिवसेना हे धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव हे आता आणि एकनाथजी शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत आणि म्हणूनच आज जनता त्यांच्या मागे उभी आहे। पण पाहिलं की दोन्ही निवडणुकांमध्ये आमचा विजय झालेला आहे, परंतु उभाटा पक्षाची आज काही जी अवस्था झाली आहे ते बाळासाहेबांना नक्कीच त्यांच्या आत्म्याला त्रास होत असेल आणि आम्हालाही कुठेतरी शिवसैनिक म्हणून वाटतंय की हे असं योग्य नाही आहे। म्हणून आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक व्हायला आलो आहे। पण या ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले। स्वतः म्हणतायत की मी बाळासाहेबांचा पुत्र आहे, ठाकरे ब्रँड आहे। कुठे आहे तो ठाकरे ब्रँड? तुम्ही दिल्लीला जाऊन नुसते वाकल्या नाहीत तर तुम्ही तिथे झुकला नाहीत तर तुम्ही तिथे सरपटलात। आज ज्या पद्धतीने 6व्या रांगेमध्ये तुम्हाला बसायला मिळालेलं आहे, खरं तर पुढच्या वेळेला ते 6वी रांग सुद्धा असणार नाही। हा खरं तर मी एवढंच सांगते उद्धवजी, तुम्ही शिवसैनिकांना काय उत्तर देणार आहात? जर आज हिंदू हृदय सम्राटांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला, आम्हाला अभिमान शिकवला, आम्हाला हिंदुत्व शिकवला, हे सगळं तुम्ही सोडलेलं आहे। कुठे तुमचा आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।